नमस्कार, मी अमृता. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण उंची वाढवणं आणि यशस्वी आयुर्वेदिक उपचार या विषयावर अधिक माहिती घेत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर आशिष गायकवाड. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांचा परिचय करून घेऊयात. डॉक्टर आशिष गायकवाड हे भारतातले नावाजलेले नाडीवैद्य तसंच पंचकर्म कन्सल्टंट आहे. गेल्या 16 वर्षांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. त्यांची हॉस्पिटल्स मुंबईमध्ये, दादर आणि बांद्रा, वसई इथे देखील आहे. संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे रुग्ण येत असतात. याशिवाय भारताबाहेरून जसं की अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजहा, अबुधाबी इथून देखील त्यांच्याकडे रुग्ण येत असतात. डॉक्टरांना नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2008 सन्मानित देखील करण्यात आलंय. त्याचबरोबर 2018 मध्ये सोसायटी नॅशनल एक्सलन्स अवॉर्डनं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टरांचे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला रिसर्च पेपर देखील पब्लिश झालेले आहेत. त्यांच्या संशोधित प्रोग्रामचं वैशिष्ट्य असं आहे की यामुळे मुलांची लाईफ लाँग इम्युनिटी बूस्ट होते. मुलांना कुठल्याही प्रकारची ॲलर्जी, अस्थमा होत नाही. कुठल्याही प्रकारचे ऑटो इम्युन डिसीज होण्याची रिस्क देखील कमी होते. तर या संशोधित औषधांमुळे मुलांची उंची वाढते. चष्मा लागला असेल तर चष्म्याचा नंबर देखील कमी होण्यास मदत होते. स्किन डिसीज कमी होतात. मुलांचे शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी देखील या औषधांची खरं तर मदत होते. तर डॉक्टर, उंची कमी असण्याची नेमकी कारणं काय आहेत यापासून आपण सुरुवात करूयात आणि उंची अधिक असेल तर फायदे देखील काय असतात? डेफिनेटली. सगळ्यात आधी आपण हे बघूया की उंची म्हणजे काय. उंची म्हणजे एखाद्या बाळाचं त्याची वाढ होण्याचं मोजमाप एकक म्हणजे उंची. उंची जर खूप चांगल्या प्रकारे वाढत असेल तर ती कशा प्रकारे मोजावी, कशा प्रकारे त्याचं मोजमाप करावं हे आपण बघूया. आपण यामध्ये स्क्रीनला बघूया कशा प्रकारे नवजात बाळाची उंची ही 50 सेंटीमीटरपर्यंत असते. तर पहिल्या वर्षाच्या शेवटी 75 सेंटीमीटर, दुसऱ्या वर्षाच्या शेवटी 87 सेंटीमीटर. मी बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला ही विनंती करेल की कृपया तुम्ही याची नोंद करून घ्यावी, जेणेकरून तुमच्या मोजमापासाठी हा एक चार्ट तुमच्याकडे असेल, जेणेकरून तुम्ही इझिली कंपेअर करू शकाल की तुमच्या मुलांची उंची ही योग्य प्रकारे वाढते आहे की नाही. ज्या प्रकारे आपण स्क्रीनवर बघत आहोत की 4थ्या वर्षाच्या 5व्या वर्षाच्या अंती की 109 सेंटीमीटरपर्यंत 5व्या वर्षाच्या अंती तुमच्या मुलाची उंची वाढलेली असायला हवी. आपण जो प्रश्न विचारलेला आहे की मुलांची उंची न वाढण्याची कारणं काय काय असतात, तर पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये अनुवांशिकता, गर्भधारणेच्या वेळी आईचे सारखे सारखे आजारी पडणे, ट्विन्स प्रेग्नन्सी जर असेल तर दुहेरी भागामध्ये पोषण विभागलं जातं, बाळाची रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे त्याची इम्युनिटी जर कमी असेल, अशा स्थितीमध्ये सुद्धा त्या बाळाची उंची ही कमी असण्याची शक्यता असू शकते. मुलींमध्ये मासिक पाळी सुरू झाल्यानंतर त्यांची उंची खुंटते किंवा तिचा वाढीचा स्पीड वेग हा कमी झालेला असतो. आहार जर व्यवस्थित नसेल, पण आहाराचा एवढा काही परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही. लहान मुलांची होणारी अपूर्ण झोप ही कारणं आहेत. तशाच प्रकारे आपण स्क्रीनला पुन्हा बघूया की आणखी कोणकोणती कारणं असू शकतात. तर यामध्ये जेनेटिकली म्हणजे अनुवांशिकता पुन्हा हे एक कारण दाखवलं गेलं आहे. एंडोक्राईन डिसऑर्डर्स जे आहेत म्हणजे हायपोथायरॉइडिझम, कुशिन सिंड्रोम्स या प्रकारचे हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर, किंवा सिस्टमिक डिसीजेस, सेलिक असेल, IBD असेल, CF असेल, अशा सिच्युएशनमध्ये, किंवा इन्व्हायरमेंटल म्हणजे ज्याच्यामध्ये पुअर न्यूट्रिशन, चाइल्ड अब्यूज अशा प्रकारची जर घटक असतील तरीसुद्धा आपल्याला लहान मुलांची उंची ही कमी आढळू शकते. यामध्ये उंच असण्याचे फायदे डेफिनेटली सगळ्यांनाच माहिती आहे, कारण की प्रत्येकाची इच्छा असते की त्याची उंची जास्तीत जास्त असावी. एक्सपेक्टेड हाईट किती आहे, तर मुलांच्या बाबतीत एक्सपेक्टेड हाईट ही साधारणतः 180 सेंटीमीटर एवढी आहे, तर मुलींच्या बाबतीत ही 165 सेंटीमीटर एवढी उंची असणं हे प्रतिभावंत असतं. आपण जर बघितलं तर पोलीस भरती, डिफेन्समध्ये जर भरती होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं एअरफोर्स, नेव्ही या अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये किंवा IAS, IPS असेल, MPSCच्या एक्झाम्स असतील, त्याच्यामध्ये सुद्धा उंचीचा एक बॅरियर किंवा उंचीचा एक ठोकताळा असतो. त्यासाठी म्हणून आपल्याला गरज आहे उंची वाढवण्याची. आणि ज्या पालकांना त्यांच्या मुलांना या अशा प्रकारच्या तत्सम क्षेत्रांमध्ये पाठवायचं असेल तर मी अशी विनंती करेल की त्या पालकांनी आजपासूनच तुम्ही तुमच्या मुलांची उंची व्यवस्थित वाढते की नाही हे बघून घ्या. आणि त्यासाठी मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्ही नोंदवून घ्या. अगदीच. त्याचबरोबर डॉक्टर, अनुवांशिकता आणि उंचीचा देखील काय संबंध आहे आणि त्यावरही उपचार होतात का? डेफिनेटली. अनुवांशिकता, जसं आपण बघितलं की उंची न वाढण्याच्या पहिल्या कारणांमध्ये आपण अनुवांशिकता बघतो. अनुवांशिकता असणे याचा अर्थ काय, तर घरामध्ये आई, वडील, आजी, आजोबा, मोठा भाऊ, मोठी बहीण या सगळ्यांची उंची जर कमी असेल तर त्या मुलांचीही उंची कमी असते असं आपल्याला बघायला मिळतं. यामध्ये अनुवांशिकता जरी असेल तरी त्या पालकांनी घाबरून जायची गरज नाही आहे, कारण की कनक वेदांनी या एवढ्या रिसर्च
रिसर्च माध्यमातून रिसर्च करून आणि त्यानंतर संशोधित असे फॉर्म्युलेशन्स क्रिएट केले आहे, कस्टमायझेशन्स केलेले आहेत, ज्यांचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. आणि मी इथे काही आमच्या पेशंटचे टेस्टिमोनियल्स मनोगत इथे दाखवू इच्छितो. अगदीच. तर आपण काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील पाहूयात. नमस्कार, माझं नाव सारिका कदम. माझी मुलगी श्रेया कदम, ती आता 11 वर्षाची आहे आणि ती लीलावतीबाई पोद्दार शाळेत शिकते आणि मी मुंबईला राहते. अनुवंशिकतेमुळे माझी उंची कमी असल्यामुळे मला पण तिची काळजी होती की तिची उंची वाढेल की नाही. यूट्यूबवर रेफरन्स भेटला मला कनकवेदाचा. मार्च 2019मध्ये तिची मी ट्रीटमेंट सुरू केली कनकवेदामध्ये. तेव्हा तिची उंची 126 सेंटीमीटर होती, ती आता 140 सेंटीमीटर आहे आणि ती परत अजून वाढेल ह्याचा विश्वास मला पूर्णपणे आहे. थँक्यू कनकवेदा. माझं नाव जानवी जोशी आहे. मी 10 वर्षांची आहे. माझी हाईट जुलैमध्ये 132 सेंटीमीटर होती. मी कनकवेदाचे मेडिसिन स्टार्ट केले आणि आता डिसेंबरमध्ये माझी हाईट 139 सेंटीमीटर आहे. 5 महिन्यात माझी हाईट 7 सेंटीमीटर वाढली आहे आणि मी मेडिसिन्स कंटिन्यू करणार आहे. थँक्यू कनकवेदा. नमस्ते, माझं नाव नूतन खरात आहे आणि मी सध्या 11वी मध्ये शिकते. काही महिन्यांआधी माझी हाईट माझ्या वयाप्रमाणे खूपच छोटी होती. त्यासाठी माझ्या आईने खूप सगळे डॉक्टर्स बघितले, खूप सगळे ट्रीटमेंट्स आणि मेडिसिन्स बघितले, पण त्याचा काही एवढा उपयोग नाही झाला आणि त्याचे परिणाम काही एवढे लवकर आणि एवढे चांगले दिसले नाही. त्याच्यानंतर माझ्या आईने एका टीव्ही प्रोग्रामवरती डॉक्टर आशिष गायकवाड सरांना बघितलं आणि त्यांची ट्रीटमेंट ही लॉकडाऊनमध्ये 3 महिन्यांआधी चालू केली आणि 3 महिन्यातच माझी ऑलमोस्ट 3 सेंटीमीटर हाईट वाढलेली आहे. तर ट्रीटमेंटचे परिणाम आणि त्यांचे इफेक्ट खूप लवकर दिसायला लागले. त्यासाठी थँक्यू कनकवेदा. तर आपण या प्रतिक्रिया देखील पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मुलांची उंची वाढत नाही तेव्हा उंची वाढीसाठी औषध उपचारांची गरज असते. डॉक्टर, हे देखील पालकांनी कसं ओळखावं? यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की पुन्हा एकदा स्क्रीनला जे दाखवलेला चार्ट आहे हा आपण फुल स्क्रीनला बघूया. 6व्या वर्षाच्या शेवटी 116 सेंटीमीटर, 7व्या वर्षाच्या शेवटी 123 सेंटीमीटर असं अनुक्रमे बघा तर 15व्या वर्षाच्या अंती 165 सेंटीमीटर अशा प्रकारचा हा चार्ट या ठिकाणी सांगितलेला आहे. उंची ही वयाच्या मानानं कमी असेल तर ते वाढ खुंटीचं लक्षण आहे आणि म्हणूनच मुलामुलींची वाढ जर होत नसेल तर अशा वेळी पालकांनी जागृत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून उंचीची अचूकपणे नोंद करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी सांगेल, माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की वयानुसार उंची वाढण्याचा वेग जर कमी झालेला असेल तर यावर अत्यंत गंभीरपणे आताच तुम्ही लक्ष द्या, कारण की तहान लागल्यानंतर विहीर खोदून पाणी तात्काळ मिळत नाही आणि म्हणून त्यासाठी आताच तुम्ही बघा की तुमच्या मुलांची उंची ही त्यांच्या वयानुसार वाढते आहे की नाही. जर ती वाढत नसेल तर डेफिनेटली तुम्ही अनुवांशिकतेनुसार जर तसे सिम्टमॅटिकली असेल, अनुवांशिकता असेल तर अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करू शकतो तर आपण कनकवेदामध्ये डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या मुलांची उंची नक्कीच वाढण्यासाठी आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतो. काही मनोगत आपण इथे बघून घेऊया. तर यानंतर आपण काही मनोगत देखील पाहूयात. नमस्कार, मी नंदकुमार राणे, मुंबईला राहतो. हा माझा मुलगा प्रणव आता 13 वर्षाचा झाला आहे. आमच्या घरामध्ये अनुवंशिकतेमुळे सगळ्यांची उंची कमीच आहे, त्यामुळे प्रणवची उंची कमी असण्याची भीती आम्हाला होती. प्रणवच्या वर्गामध्ये प्रणवचीच उंची खूप कमी आहे हे आमच्या लक्षात आले. डॉक्टर आशिष गायकवाड यांची उंची वाढवण्याच्या संदर्भातली मुलाखत टीव्हीवर बघितली, पण कोविडच्या या परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्यास भीती वाटत होती. त्यामुळे आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन सुरू केलं व ट्रीटमेंट सुरू केली. 1 महिना पूर्ण झाला आहे. प्रणवची उंची एका महिन्यात 1.5 सेंटीमीटरने वाढली आहे. थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी सुचित्रा जाधव. ही माझी मुलगी अदिती जाधव. आम्ही नवी मुंबई येथे राहतो. माझी मुलगी ही प्रीमॅच्युअर असल्यामुळे तिची उंची वाढत नव्हती आणि गेली साधारण 2 वर्ष तर तिची उंची वाढत नसल्यामुळे आम्ही तिला मुंबईतल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पण तिथे आम्हाला कळलं की तिचे हार्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे तिला ग्रोथ हॉर्मोनचे इंजेक्शन द्यावे लागतील असं आम्हाला सांगण्यात आलं. पण आम्ही त्याच दरम्यान डॉक्टर आशिष गायकवाड यांची टीव्हीवरती कार्यक्रम बघितला. त्यांची मुलाखतमध्ये आम्ही त्यांच्या उंचीबद्दल व वजन वाढीबद्दल आम्ही ऐकले आणि तेव्हा आम्ही त्यांची कनकवेदाला भेट देऊन ट्रीटमेंट चालू केली आणि आज साधारण 3 महिने पूर्ण होत आहे
आणि माझ्या मुलीची उंची 4 सेंटीमीटरने वाढली आणि आम्ही खूप खुश आहोत. थँक्स कनकवेदा. जसं आता आपण अदितीच्या केसमध्ये बघितलं की अदितीच्या उंचीची वाढ अगदी थांबलेली होती आणि 2 वर्ष होऊन सुद्धा ती 2 वर्षापर्यंत उंची तिची वाढतच नव्हती. त्यावेळी त्या पालकांना, जागृत पालक असल्यामुळे त्यांना थोडा डाऊट आला आणि त्यांनी तिची तपासणी करून घेतली. तर त्या तपासणीअंती कळलं की तिची हॉर्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळं तिला आता हॉर्मोनचे उंची वाढवण्यासाठी इंजेक्शन द्यायची गरज आहे. पण त्यांनी योग्य वेळेमध्ये आपल्याकडे संपर्क केला आणि तिची ट्रीटमेंट चालू झाली. अवघ्या 3 महिन्यामध्येच तिची 4 सेंटीमीटरनी उंची वाढली, ही कोणतीही प्रकारची हॉर्मोनल इंजेक्शन थेरपी न करता सुद्धा. तर डेफिनेटली कस्टमायझेशन औषधांचं हे खूप खूप महत्त्वाचं असतं या ठिकाणी बघायला आपण गेलं तर. डॉक्टर, याच विषयासंदर्भात आणखीनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मी आपल्याकडून घेणार आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण उंची वाढवणं आणि यशस्वी आयुर्वेदिक उपचार याविषयी अधिक माहिती घेत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर आशिष गायकवाड. डॉक्टर, उंची वाढवण्यासंदर्भात आपण बोलतोय, मात्र अनेक वेळेला पालकांची उंची जर कमी असेल तर त्यांच्या मुलांची उंची देखील कमीच असते. तर मला हेच विचारायचं आहे की मग मुलांची उंची वाढवण्यासाठी नेमकं काय करावं, ते सगळे उपचार देखील कशा पद्धतीचे असतात? पालकांनी मुलांची उंची जर वाढत नसेल तर वेळेवर सतर्क असणे गरजेचे आहे. वेळेवर म्हटल्यापेक्षा त्यांनी सतर्क असणंच गरजेचं आहे. जसं मी विंडोमध्ये आपण स्क्रीनला बघूया, 6व्या वर्षाच्या शेवटी 116 सेंटीमीटर, म्हणजे पालकांनी सतर्क असून या चार्टच्या हिशोबाने त्यांच्या मुलांची उंची वेळोवेळी मोजणं गरजेचं आहे. जर आपण वेळोवेळी उंची मोजत असू तर आपल्याकडे एक डेटा तयार होईल, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्या मुलांची उंची ही वयानुसार वाढते आहे की नाही. जर ती वाढत नसेल तर आताच तुम्ही सतर्क व्हा आणि आताच तुम्ही त्यांच्या उंचीबद्दल काळजी घेण्यास सुरुवात करा. कारण की जसे जसं वय वाढत जाईल त्यानुसार मग तो बॅकलॉग येत जाईल आणि नंतर मग तुमची मुलं ही इतर मुलांपेक्षा ठेंगणी दिसायला लागतील. साधारणतः आपल्याकडे वर्षभराच्या आपण जर रेशिओ घेतला तर 5 ते 15 सेंटीमीटर एवढी उंची आपल्याकडे आपण वाढवू शकतो औषधी उपचाराच्या मदतीने. आपण काही रुग्णांची मनोगत इथे बघून घेऊया. तर आपण काही मनोगत आहेत ते देखील पाहूयात. नमस्कार, मी समिधा सावंत, वसई येथे. ही माझी मुलगी शांभवी आता 9 वर्षाची झाली आहे. आमच्या घरामध्ये आम्हा दोघांची उंची कमीच आहे आणि शांभवी सुद्धा वर्गातील मुलांमध्ये छोटी दिसायची. इव्हन ती तिच्या कझिन सिस्टरमध्ये सुद्धा ही लहान दिसायची. मुलींची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर उंची खुटते याची आम्हाला कल्पना होती. त्यासाठी आम्ही कनकवेदामध्ये डॉक्टर आशिष गायकवाड यांना कन्सल्ट केले आणि ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट सुरू करून महिन्यात पूर्ण झाला आहे आणि शांभवीची उंची आता 2 सेंटीमीटरने वाढली आहे. आता शांभवीबद्दलची काळजी कमी वाटते. थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी पूनम संतोष मोहिते, अंधेरी, मुंबई. ही माझी मुलगी दिती. हाय, आय एम दिती. गेले वर्षभरात दितीची उंची वाढत नव्हती. आम्ही एक दिवस टीव्हीवर डॉक्टर आशिष गायकवाडांची मुलाखत पाहिली आणि आम्ही त्यांना कन्सल्ट केले. या कोविडच्या काळात क्लिनिकला जाणे शक्य नव्हते, सो त्यांनी आम्हाला ऑनलाईन ट्रीटमेंट सजेस्ट केली. ट्रीटमेंट चालू होऊन आता 1.5 महिना झाला आहे. पूर्वी दितीची हाईट 148 सेंटीमीटर होती आणि ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर दितीची हाईट आत्ता 149.5 सेंटीमीटर झाली आहे. या ट्रीटमेंटचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे लहान मुलांना एक शिस्त चांगली लागते आणि त्यांच्यामध्ये इम्युनिटी फार छान वाढते. थँक्स टू डॉक्टर आशिष गायकवाड आणि कनकवेदा. धन्यवाद. डॉक्टर, त्याचबरोबर जर उंची कमी असेल तर विवाह जुळायला देखील कुठेतरी अडचण निर्माण होते. तर मुलींची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर देखील त्यांची उंची वाढू शकते का? अमृता, हा अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. बघा, काय होतं की अगदी मासिक पाळी सुरू झाली सुरुवातीच्या काळामध्ये, आपण सुरुवातीला आधी याच्यामध्ये जाऊया की सुरुवातीच्या काळामध्ये अगदी वयाच्या 15व्या किंवा 16व्या वर्षी पाळी सुरू व्हायची, पण हल्लीच्या काळामध्ये तसं होत नाहीये. तर ही पाळी अगदी लवकर सुरू होते. अगदी तुम्ही बघितलं असेल तर 10 वर्ष 11व्या वर्षी सुद्धा मुलींची पाळी सुरू होते. आणि मग काय होतं की एकंदर स्तनाशय आणि गर्भाशय हे दोन्हींचे आकार, जे तिथले आशय आहेत, यांची डेव्हलपमेंट होत असते आणि अशा सिच्युएशनमध्ये उंची हा फॅक्टर कुठेतरी मागे पडतो आणि त्या ठिकाणी उंची खुंटते. जरी असं होत असेल तरी सुद्धा मासिक पाळी सुरू झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंट केली जाऊ शकते. फक्त फरक एवढाच आहे की जो रेशिओ मी 5 ते 15 सेंटीमीटरचा सांगितला तो रेशिओ कुठेतरी थोडाफार कमी होतो. पण नक्कीच त्यांना या उंचीच्या याच्यामध्ये जर बघितलं तर उंचीची ट्रीटमेंट त्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकते. आपण काही रुग्णांची मनोगत इथे बघून घेऊया. जयश्री कुवर, ही माझी मुलगी रोहिणी.
आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील शादा येथे राहतो. रोहिणीचं वय 18 वर्ष. तर गेल्या 2-3 वर्षांपासून रोहिणीची उंची वाढत नव्हती, म्हणून आम्हाला खूप काळजी वाटायची. आम्ही तसं 2-3 डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली, पण काही उपयोग झाला नाही. मग एके दिवशी डॉक्टर आशिष गायकवाड यांची मुलाखत आम्ही टीव्हीवर पाहिली आणि त्यांच्याकडनं ऑनलाईन कन्सल्ट केलं. मग 2 महिन्यांपासून त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतोय. तर 2 महिन्यांमध्ये रोहिणीची उंची 2 सेंटीमीटरने वाढली. तर 18 वर्ष वयामध्ये सुद्धा तिची उंची वाढते, म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आणि पुढे सुद्धा वाढेल असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून थँक्स डॉक्टर आशिष गायकवाड आणि थँक्स कनक वेदा. नमस्ते, मेरा नाम तारा माली है. मेरी बेटी है पूजा माली. उसका हाइट नहीं बढ़ रहा था, तो मुझे टेंशन हो रहा था कि मेरा कम है तो उसका भी कम नहीं रह जाए. इसके लिए मैंने कनक वेदा में ट्रीटमेंट लिया है. तो 1 साल में 14 सेंटीमीटर उसका बढ़ गया है. इसलिए थैंक्स कनक वेदा. तर आत्ताच आपण प्रतिक्रिया देखील पाहिलेल्या आहेत. तुमच्याकडे उंची वाढवण्यासाठी नेमके कशा पद्धतीने उपचार होतात आणि त्याचबरोबर सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देखील ऑनलाईन उपचार पद्धती जर हवी असेल तर ती कशा प्रकारे मिळते? आपल्याकडे सगळे औषधं ही कस्टमाइज स्वरूपाची असतात. प्रत्येकाचं औषध हे वेगवेगळं असतं. याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये बालनाम चांगवर्धनम अशा प्रकारचा एक श्लोक सांगितलेला आहे. 5000 वर्षाचा इतिहास असणारा असा हा आयुर्वेद, जो पाश्चात्य लोकांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे अगदी कवटाळून घेतला आहे. अशा या आयुर्वेदाची अशी प्रचिती आहे की याचे सगळे ट्रीटमेंट्स हे ऑलरेडी आपल्याकडे आहेत. आम्ही फक्त वेळेनुसार, काळानुसार, संहितेनुसार, या कालखंडानुसार, या राहणाऱ्या भूखंडानुसार यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत आणि त्याला मॉडिफाईड केलेले फॉर्म्युलेशन्स आहेत. यामध्ये हे रिझल्ट्स आपल्याला त्याच बेसिसवर मिळत आहेत आणि हे संशोधित पूर्ण प्रोग्राम आहे. कस्टमाइज आणि पर्सनलाइज अशा प्रकारचा प्रोग्राम आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं हे वेगवेगळं विवरण आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येकाचे औषधांचे कॉम्बिनेशन्स हे वेगवेगळे असतात. यामध्ये अगदी सोपा उपाय आहे. कोरोनाच्या या पिरियडमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे. तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला हाईट म्हणून लिहून पाठवायचा आहे. व्हॉट्सअपचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला एक एन्क्वायरी फॉर्म मिळतो, तो फिलअप करून पाठवायचा. त्यानंतर तुमचं कन्सल्टेशन ऑनलाईन होतो झूम लिंकच्या माध्यमातून आणि नंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होऊन तुम्हाला औषधं ही घरपोच पोहोचवली जातात आणि 15-15 दिवसाला तुमचा फॉलोअप ठेवला जातो. ही सगळी पेशंट्स आहेत जे तुम्ही आता टेस्टिमोनियल्स बघितले. यातल्या बऱ्याच पेशंटला मी फिजिकली भेटलेलो सुद्धा नाही आहे, तरीसुद्धा त्यांना रिझल्ट्स मिळत आहेत. मी पालकांना हे म्हणेल, तुम्ही घाबरून जाऊ नका. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये विश्व जवळ आलेलं आहे आणि ऑनलाईनसुद्धा कन्सल्टेशन होऊ शकतं आणि तुम्ही तुमच्या मुलांची उंची वाढवण्याची ट्रीटमेंट नक्कीच घेऊ शकता. तशाच प्रकारच्या एका ज्यांनी ऑनलाईन कन्सल्टेशन घेतलेलं आहे, आपण त्यांचं मनोगत ऐकून घेऊया. अगदीच, तर आपण हे मनोगत देखील पाहूयात. नमस्कार, मी श्वेता जोशी, नागपूरहून. माझी 10 वर्षाची मुलगी आहे, जिची उंची ज्या प्रमाणात वाढायला हवी त्या प्रमाणात वाढत नव्हती. आणि ते दिवशी मला टीव्हीवर आरोग्य जनसंपदा या कार्यक्रमात डॉक्टर आशिष गायकवाड यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीने उंची कशी वाढवता येऊ शकेल याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी सरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलले. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा होता माझ्यासमोर की या कोविडच्या काळात सरांना प्रत्यक्ष जाऊन कसं भेटता येईल. पण माझ्या सुदैवाने असं कळलं की सर ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करतात आणि त्याच ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि काही दिवसातच आम्हाला औषधं घरपोच मिळाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात फक्त उंची वाढवण्यावर भर दिला नसून यात मुलांची ओव्हरऑल इम्युनिटी, ग्रोथ, डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आत्ता जवळपास 3 आठवडे झाले माझ्या मुलीची ट्रीटमेंट सुरू करून आणि 3 आठवड्यात जवळपास 1 सेंटीमीटरने माझ्या मुलीची उंची वाढलेली आहे. यापुढे कशी तिची प्रगती होते हे सुद्धा मला तुमच्याबरोबर डिस्कस करायला, शेअर करायला नक्कीच आवडेल. तर मला मनापासून आभार मानायचे डॉक्टर गायकवाड यांचे आणि सिन्सिअर थँक्स टू कनक वेदा. धन्यवाद. तर आपण ही देखील प्रतिक्रिया पाहिली आहे. डॉक्टर 16 वर्षापासून खरं तर इम्युनिटी संदर्भात तुम्ही काम देखील करतात आहेत. कोरोनाच्या काळामध्ये इम्युनिटी वाढवणं, ती जास्त ठेवणं तितकंच गरजेचं आहे. इम्युनिटी बूस्टर संदर्भात कनक वेदामध्ये जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दलही प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा?
कोविडच्या या कालावधीमध्ये जेव्हा दुसरी लाट येणार आहे अशा परिस्थितीमध्ये कनकवेदाने माय हेल्थ माय रिस्पॉन्सिबिलिटी या नावाचं एक यूट्यूब चॅनल प्रकाशित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण कोविड म्हणजे काय, कोणकोणत्या प्रकारची सतर्कता तुम्ही ठेवायला पाहिजे, कोणकोणत्या होम रेमेडीज तुम्ही युटिलाइज केल्या पाहिजे, आयुर्वेद आपण कशा प्रकारे कोविडपासून रक्षण करण्यासाठी वापरू शकतो हे आपण त्यामध्ये सांगतो. जसं तुम्ही विचारलं की कोणकोणते प्रोडक्ट आहेत, तर डेफिनेटली गेल्या 16 वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्या माध्यमातून तुमचे कफ रिलेटेड डिसीजेस होऊ नये किंवा तसाच व्याधी होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये, इम्युनिटी वाढावी यासाठी आपण इम्युनिटी बूस्टर्स तयार केलेले आहे, इम्युनिटी बूस्टर टी तयार केलेली आहे, तसेच इम्युनिटी बूस्टर डिकॉक्शन ज्याची तुम्ही वाफ घेऊ शकता अशा प्रकारचेही तयार केलेले आहेत, ज्याचा उपयोग तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईन हे सगळे अवेलेबल आहेत. सोबतच तुम्हाला जर ते मिळवायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता किंवा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातील. अगदीच. तर मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छिते, इम्युनिटी संदर्भात त्याचबरोबर उंची वाढवण्यासंदर्भात तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे, डॉक्टरांशी संपर्क करू शकतात आणि तुमच्या मनात ज्या कोणत्या शंका आहेत त्यांचं निरसन करू शकतात. डॉक्टर, अतिशय महत्त्वाचा आजचा खरं तर विषय, सर्वसामान्यांच्या मनात जे प्रश्न असतात त्याविषयी अतिशय सोप्या शब्दांमध्ये तुम्ही मार्गदर्शन केले. आपले देखील खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.